मासिक पाळीत स्त्रियांना मंदिरात जायला बंदी आहे. लोक म्हणतात मासिक पाळीमध्ये स्त्री अशुद्ध असते, पण हे खरं आहे का? परिचर्येमध्ये मंदिरात जाण्याची थेट बंदी नाही. जुन्या काळी बहुतेक मंदिरे घरापासून दूर होती, तिथे जायला बरंच चालावं लागायचं आणि शारीरिक ऊर्जा खर्च व्हायची. रजस्वला परिचर्येमध्ये मासिक पाळी दरम्यान शरीरातून राज म्हणजे सक्रियता कमी होते, त्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या शांत होतं. शरीरातील वात आणि पित्त यांचं असंतुलन होऊ नये, त्यामुळे त्यांना घरात राहून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जात असे, अशुद्ध म्हणण्यासाठी नाही. दुसरं कारण, त्या काळी अनेक मंदिरं जंगलात किंवा निर्जन भागामध्ये असायची. तिथे दाट वृक्षवल्ली असायची आणि जंगली प्राण्यांचीही भीती असायची. मासिक पाळी दरम्यान रक्ताच्या वासामुळे जंगली श्वापद आकर्षित होण्याची शक्यता असल्यामुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना बाहेर जाणं टाळायला सांगितलं जात असे. तिसरं कारण, त्या काळी मंदिरांमध्ये स्वच्छतेसाठी योग्य सोयी नव्हत्या. म्हणजे तेव्हाच्या मुली आजच्या सारख्या काही जीन्स घालत नव्हत्या. पूर्वी पर्कल पोलकी किंवा साड्या घालत असत. सॅनिटरी पॅड अस्तित्वात नव्हते, त्यामुळे मंदिर स्वच्छ ठेवणं आणि मासिक पाळी असलेल्या स्त्रियांबाबत काळजी घेणं हे त्या काही आव्हानच होतं. आज सॅनिटरी प्रॉडक्ट्स आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध असल्यामुळे काही अडथळा येत नाही. पण मासिक पाळी एक शाप नाही, वरदान आहे आणि स्वतःकडे लक्ष देण्याची आणि विश्रांती घेण्याची संधी आहे. योग्य रजस्वला परिचर्या पाळली तर वेदना कमी होतात, शरीर संतुलित राहते आणि आरोग्य सुधारते. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर आपल्या मातृव्यांना आणि बहिणींना नक्की शेअर करा आणि तुम्हाला मंदिरात न जाण्याचं कोणतं कारण सांगितलं गेलं ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. थँक्यू.